आपल्यासोबत पंकजा मुंडे ताई, खूप सारं स्वागत ताई. नुकतंच तुम्हाला मुंबई उत्तर मुंबईमध्ये तुम्हाला निरीक्षक म्हणून नेमलेलं आहे लोकसभाच्या पार्श्वभूमीवरती. कसं पाहताय? नवीन जबाबदारी आहे, काय सांगाल एकंदर? मला असं वाटतं यात काही नवीन नाही, कारण मी राज्याच्या कोर कमिटीमध्ये 10 वर्ष काम केलंय. या राज्याच्या राज्यस्तरीय निवडणुका हाताळल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये पण राज्यस्तरीय काम केलंय. इतर राज्यांमध्ये मी प्रचारक म्हणून गेलेली आहे. त्यामुळे हा विषय माझ्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कल्चरमधला एक विषय आहे, ज्याच्यामध्ये आम्ही जेव्हाही निवडणुका असतात, मग जिल्हा परिषदच्या जरी असेल तरी आमच्याकडे ऑब्झर्व्हर येतात, ते नावं घेतात, तिथला आढावा घेतात आणि ते रिपोर्ट पक्षाकडे सबमिट करतात. तर त्या पद्धतीने आपण हे करतोय. त्यामुळे मला ह्याच्यात काही वेगळं नवीन अशी जबाबदारी नाही. मी एकटी नाही, तर राज्यामध्ये अनेक महत्वाचे नेते वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत. सुधीरभाऊ मुनगंटीवार आता माझ्या जिल्ह्यात गेलेले आहेत. तर असं ते आहे. कशा प्रकारे नियोजन असेल? आगामी लोकसभा आता अगदीच काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत. कोण उमेदवार असेल, कशा प्रकारे संपूर्ण बांधणी असेल, काय सांगाल एकंदर? आता हे उमेदवार कोण असेल हे कोर कमिटी ठरवेल. कोर कमिटी ठरवल्यानंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब दिल्लीमध्ये होईल आणि त्याच्यानंतरच ते उमेदवार डिक्लेअर केले जातील. त्यामुळे त्याच्यावर आत्ता भाष्य मी करू शकणार नाही. नक्कीच या रिपोर्ट त्यांनी मागवला आहे. हा रिपोर्ट आणि त्यांच्याकडे असणारा डेटा हे टॅली नक्की ते करतील आणि सर्वे बघतील आणि त्याच्यानंतर ठरवतील कॉम्बिनेशन कसं करायचं कुठल्या जिल्ह्यात. अनेकदा पंकजा मुंडे नाराज, अशा प्रकारे चर्चा तुम्ही स्वतः पाहिल्या असेल. आणि एकंदर नुकतंच राज्यसभा निवडणुका पार पडल्या, त्यामध्ये अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली. आज सुद्धा अशोक चव्हाण यांना 150 कोटीचं एकंदर जे सहकार्य असतं ते सहकारी बँकेतून देण्यात आलेलं आहे. कसं पाहता? तुम्हाला अजूनही तशा प्रकारे न्याय मिळत नाहीये का? मला याच्याविषयी माहित नाही की त्यांना काय दिलंय आणि ह्या विषय माझ्या कारखान्याचा किंवा माझ्या पदांचा आता जरा सवयीचा झालेला आहे. 5 वर्षात अनेक ठिकाणी झाले असल्यामुळे तर त्याला माझ्यासाठी तो विषय आता कालचा आहे. तर आज त्याचा माझ्यावर काही परिणाम नाही. आजच्या कामात मी व्यस्त आहे. परंतु तुम्ही म्हणजे अगदी तुमचा परिवार सुद्धा संपूर्ण पक्षाला वाहून घेतलेला आहे. तुमची कारकीर्द मोठी आहे, तुमच्या वडिलांची कारकीर्द त्याहून मोठी आहे. अन्याय होते का? कारण नवीन आलेल्या माणसांना जर लगेच राज्यसभा उमेदवारी मिळते, ते राज्यसभेचा खासदार होतात. कुठेतरी असं एक मतभेद किंवा अशा गोष्टी जाणवतात का तुम्हाला? याचं उत्तर मी नाही देऊ शकणार, कारण मी कधीच ऑन रेकॉर्ड जाऊन अशा कुठल्याही भाष्य केलेले नाही. माझ्या संबंधित बातम्या लागलेल्या आहेत आणि त्या बातम्यांमध्ये संपूर्णतः मी व्यक्त होत नाही. त्यामुळे तो माझ्यावर अन्याय नेमका होतो. पण जे मी बोलते माझ्या नोंदून ते हेच आहे की अशा गोष्टी मी कधी व्यक्त झालेल्या नाही मीडियामध्ये. आणि आता जे आहे त्याच्यावर ठरवणारे लोक उत्तर देऊ शकतील. मी त्याच्यावर काही उत्तर देणं योग्य राहणार नाही की त्यांचं काय गणित आहे ह्या गोष्टी करण्यामागे, हे तेच उत्तर देऊ शकतील. त्यांचं गणित काय असं तुम्ही म्हणताय? आजच सुधीर मुनगंटीवार यांचं एक बीडमध्ये वक्तव्य होतं. त्यांनी प्रीतम मुंडे यांना उद्देशून वक्तव्य केलं की प्रीतमताई, एक बहीण राज्यसभेत आहे, एक बहीण जाईल आणि एक बहीण लोकसभेत जाईल. कसं पाहताय? मस्त आहे. अशा प्रकारे त्यांनी थोडंसं वेगळं वक्तव्य केलं. संभ्रम वाढतोय का पदाधिकाऱ्यांमध्ये यामुळे? कसं पाहता? आता राज्यसभा उरली कुठे दुसरी बहीण जायला? ते काय म्हणले असतील ते कौतुकाने म्हणले असतील. सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ आहेत, आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत आहेत. आमच्या पक्षामध्ये खूप आता सगळे आम्ही तरुण आहोत, एकाच जवळपास वयाच्या श्रेणीत आहोत. पण सुधीर भाऊ हे आमच्यापेक्षा सिनियर आहेत, विनोदजी सिनियर आहेत. आम्ही त्यांना अगदी लहानपणापासून पाहिलेलं आहे. तर ते आशीर्वादाच्या भूमिकेत आहेत. त्यांनी असा आशीर्वाद दिला असं समजतो आम्ही. त्यामुळे त्याला काही कुठलं म्हणजे स्टेटमेंट म्हणणं अयोग्य राहील. आणखी एक वेगळं गोष्ट ज्यामध्ये भागवत कराड यांना काही पत्रकारांनी विचारणा केली की पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल का, त्यावर त्यांनी अक्षरशः हात जोडून उत्तर देणं टाळलं. कसं पाहताय? आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवारी अपेक्षित आहे का किंवा इच्छुक आहात का तुम्ही? आम्ही अपेक्षित किंवा इच्छुक या दोन्ही कॅटेगरीत नाही. मी उत्सुक नक्की आहे की पक्ष काय निर्णय घेणार आहे आणि उमेदवार कोणी असेल तिथे, कोणीही. म्हणजे माझ्याकडे एकदा विधान परिषदेची निवडणूक दिली तेव्हा सुरेश धस उमेदवार होते स्थानिक स्वराज्य संस्थेची. तर ती निवडणूक मी अशी लढली जशी मी लढते. प्रीतम मुंडे जेव्हा दोन्ही वेळा निवडणूक उभे होते मी लढले जणू मी लढते. मुंडे साहेब जेव्हा दोन्ही वेळा उभे होते तेव्हा मी लढत होते. तेव्हा मी नक्कीच मुंडे साहेबांचे एक शिष्य होते, पण मी असं लढत होते की जणू माझंच तिथे संपूर्ण करतं. माझा तो स्वभाव आहे. जेव्हा मला एखादी गोष्ट दिली जाते सन्मानाने तेव्हा मी माझं सर्व त्याच्यामध्ये समर्पित करते. त्यामुळे आता उमेदवार कोणी असला तरी मलाच उमेदवारी आहे असं समजूनच मला निवडणूक लढायची आहे. तर ते बघू आता पक्ष कोणाला देतं. जर उमेदवार दिलीच तर उत्तर मुंबई की बीडमध्येच? अजून माझे दुश्मन होतील इकडे आता. हे गोष्टीवर भाष्य करणं आता योग्य नाही. मी ऑब्झर्व्हर आहे इथे आणि तिथल्या पुढच्या बघू जसं वेळ येईल. नेते आमच्याशी ज्येष्ठ नेते, वरिष्ठ नेते, म्हणजे माझ्यासाठी ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते मला चर्चा करतील आणि मग त्याच्यातून मार्ग निघेल.
एक शेवटचा विषय, मनोज जरांगे पाटील अजूनही आक्रमक पवित्र्यामध्ये आहेत, अजूनही ते अनेक आक्रमक भाष्य करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी काही गंभीर आरोप केले होते, त्यानंतर कुठेतरी त्यांनी माफी मागितली, पण तरी ते आरोप अगदी गंभीर असे मानले जातात. कसं पाहताय, मराठा आरक्षण दिलेलं आहे 10% ते टिकेल का, हा एक प्रश्न सध्या तरी अनेकदा उपस्थित केला जाता आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण, दुसरीकडे ओबीसी आरक्षण जे टिकलंय असं सरकार तरी म्हणतंय, कसं पाहताय एकंदर? मी याच्यावर बऱ्याच वेळा व्यक्त झालेली आहे. ओबीसी आरक्षण टिकलंय हे सरकार म्हणतंय, पण जे कुणबीमध्ये सर्टिफिकेट दिले गेलेत मराठा समाजाला ते ओबीसीवर च्या वाट्यातच ते आल्यासारखं झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर परिणाम नक्कीच झालेला आहे, पण आम्ही त्याचंही मोठ्या मनाने स्वागत केलेलं आहे. आणि जरांगे पाटलांवर मी वेळोवेळी व्यक्त झालेली आहे. त्यांची लढाई आहे, त्या लढाईची दिशा कुठेतरी भरकटू नये अशा वक्तव्यांनी त्यांचा म्हणजे मूळ हेतू आहे तो दुर्लक्षित होऊ नये. आणि त्यांचं एकूण सगळं आतापर्यंतचा हे बघता त्या बाबतीत म्हणजे त्यांच्या शब्दांवर न जाता त्यांच्या भावावर गेलो तर विषय वादाचे मिटतील. पण तरीही ज्येष्ठ नेते कोणीही असो, देवेंद्रजी राज्याचे गृहमंत्री आहेत किंवा भुजबळ साहेब आहेत किंवा शिंदे साहेब आहेत, कोणीही असो किंवा नसो कोणी पदावर, कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीविषयी बोलताना असन्मानजनक असे वक्तव्य कोणीच करू नये. जरांगे पाटलांविषयी पण आम्ही नाही केले पाहिजे आणि त्यांनी आमच्यावर नाही केले पाहिजे. पण सत्तेचं मन मोठं असावं, सत्य ही मायबाप असते, तर त्यांनी काही गोष्टी विषय दुर्लक्ष करून मुख्य मुद्द्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं. जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची स्क्रिप्ट मध्ये साम्य असताना पाहायला मिळते. जरांगे पाटील यांचं भाष्य आणि त्यांची आधीची भाष्य, कसं पाहता, कोण बोलवता धनी असू शकतो? तुमचं काय म्हणतं? कसं नाही पाहत, जसे टीव्हीवर सगळे आम्ही बातम्या बघतो ना, तसं मी ह्याच्याकडे पाहते. कारण ह्याच्यावर मी उत्तर देऊ नाही शकत, कारण हे भाष्य मी ऐकलं नाही देवेंद्रजींनी केलंय किंवा त्यांचे कोणी बोलवते धनी असावे, हा विषय मुळात माझा नव्हेच. तर मी त्याच्यावर काही टिप्पणी करण्याचं कारण नाही. फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाची चळवळ जी आहे ती चळवळीला त्यांना यश मिळावं आणि त्यांच्यातून ओबीसीचं हानी होऊ नये, हे माझे दोन्ही समाजांच्या बद्दल भावना जी आहे ती अत्यंत स्वाभाविक आणि काय म्हणतात त्याला, निष्पाप भावना आहे. मला वाटतं की असं घडावं. अगदी शेवटचा प्रश्न, लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत, कसं पाहताय, कशा प्रकारे यश अपेक्षित आहे? महाविकास आघाडी देखील आपली तयारी सुरू केलेली आहे, जागा वाटप होत आहे, कसं पाहताय लोकसभा निवडणुकीकडे? स्वभाव कधी मी ओव्हर कॉन्फिडन्स स्टेटमेंट करत नाही. मी स्वतः उभी असते तेव्हा निवडणुकीची मी मुख्य असते, तेव्हाही मी नेहमी विचार करते की आपल्याला टफ अशी इलेक्शन आहे, तर आपण उगीच ती बोलण्यात काही अर्थ नाही. माझ्या लेवलपुरतं मी सांगू शकते, बाकी नेत्यांचं नाही सांगू शकत. तर निवडणूक ही कठीण आहे असं समजूनच त्याच्यावर उतरलं पाहिजे असं मला वाटतं. आता बऱ्याच लोकांकडे देशामध्ये आपकडे आहे किंवा इथे बहुजन म्हणजे आंबेडकर साहेबांकडे आहे, बऱ्याच ठिकाणी लक्ष आहे लोकांचं की त्यांच्या भूमिका काय. त्या भूमिकांनंतर बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील आणि त्याच्या आधी बोलणं प्रीमॅच्युअर राहील. प्रचंड कष्ट आणि अभ्यास हे अपरिहार्यता आहे निवडणुकीची. तर मला जेव्हा पराभव झाला तेव्हा तो पराभव मला अंदाजा येतो, ह्याला खरं राजकारणी म्हणायचं. काही धक्का बसतो असं नाही, त्याचा अंदाजा मला तर बरंच आधी येत होता काय झालंय, पण तसा अंदाजा येत असतो प्रत्येक पक्षाला. हळूहळू तो अंदाजा क्लिअर होईल एप्रिलमध्ये, आता खूप प्रीमॅच्युअर आहे. थँक्स. या होत्या पंकजा मुंडे, त्यांनी विविध प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. कॅमेरामॅन हमीदसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.